नमस्कार. ट्रेडिंगमध्ये एक असं सिक्रेट आहे जे प्रत्येक यशस्वी ट्रेडरला माहीत असतं. एक अशी पद्धत ज्यामुळे जास्त ट्रेड हरून सुद्धा सातत्यानं पैसे कमवता येतात. चला आज तेच रहस्य जाणून घेऊया. आपल्याला नेहमी काय वाटतं की यशस्वी ट्रेडर बनायचं असेल तर जास्तीत जास्त ट्रेड जिंकावे लागतात, म्हणजे विन रेट खूप जास्त हवा. पण हे पूर्ण सत्य नाहीये. चला तर मग हा जो एक सामान्य गैरसमज आहे त्याला थोडं बाजूला सरूया. जरा विचार करा, असं होऊ शकतं का की एखादा ट्रेडर आपले बहुतेक ट्रेड्स हरतोय तरीही तो नफ्यात आहे? ऐकायला थोडं विचित्र वाटतंय नाही का? तर याचं उत्तर आहे हो, नक्कीच शक्य आहे. पण त्यासाठी ना एक योग्य साधन, एक योग्य टूल लागतं. आणि आज आपण त्याच टूलबद्दल बोलणार आहोत. चला तर मग ओळख करून घेऊया या सिक्रेट टूलची. याला म्हणतात रिस्क टू रिवॉर्ड रेशिओ. आता हे नक्की काय आहे आणि हे इतकं महत्त्वाचं काय आहे, चला पाहूया. ट्रेडिंग म्हणजे काय तर हे बघा, संभाव्य तोटा आणि संभाव्य नफा यांच्यातला एक बॅलन्सिंग ॲक्ट आहे, अगदी या तराजूसारखं. एका पारड्यात रिस्क आहे तर दुसऱ्या पारड्यात रिवॉर्ड. तर हा रिस्क टू रिवॉर्ड रेशो म्हणजे नेमकं काय? सोपं आहे. हे एक असं गणित आहे जे आपल्याला सांगतं की आपण जो ट्रेड घेतोय त्यातल्या तोट्याच्या तुलनेत नफा किती असू शकतो. अजून सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा रेशो फक्त एका प्रश्नाचं उत्तर देतो. प्रत्येक 1 रुपयाची जोखीम घेतल्यावर आपल्याला किती रुपये परत मिळण्याची अपेक्षा आहे. हे गुणोत्तर कसं काम करतं ते बघूया. समजा रेशो आहे 1:1, म्हणजे 1 रुपयाची रिस्क घेऊन 1 रुपयाचा नफा मिळवणं. 1:2 रेशो म्हणजे 1 रुपयाची रिस्क आणि 2 रुपयांचा नफा. आणि 1:3 म्हणजे 1 रुपयाच्या रिस्कवर तब्बल 3 रुपयांचा नफा. ओके, आता ही सगळी थिअरी झाली, पण हे प्रत्यक्षात कसं काम करतं? चला काही ठोस उदाहरणं पाहूया, म्हणजे सगळं एकदम क्लिअर होईल. आपण एक अगदी आपल्या ओळखीचं उदाहरण घेऊया, ऑप्शन ट्रेड्सचं. म्हणजे भारतीय ट्रेडर्सना हे लगेच कनेक्ट होईल. समजा आपण एक ऑप्शन घेतला 100 रुपयांना आणि आपलं स्टॉप लॉस आहे 80 रुपयांवर. मग इथे आपली रिस्क किती झाली? अगदी बरोबर, 100 वजा 80 म्हणजे 20 रुपये. ही आपली जोखीम आहे. आणि आपलं टार्गेट म्हणजे नफ्याचं लक्ष्य आहे 160 रुपये. तर मग इथे अपेक्षित रिवॉर्ड किती झालं? 160 वजा 100 म्हणजे 60 रुपये. तर आता बघा, रिस्क आहे 20 रुपये आणि रिवॉर्ड आहे 60 रुपये. याचा अंतर काय? आपला रिस्क टू रिवॉर्ड रेशो झाला 1:3. म्हणजे आपण प्रत्येक 1 रुपयाच्या रिस्कवर 3 रुपये कमवण्याची संधी घेतोय. मस्त आहे ना? हे समजण्यासाठी ना एक डिलिव्हरी बॉयचं उदाहरण घेऊया. विचार करा, त्याला जर जवळच्याच पत्त्यावर पुस्तकं पोचवायची असतील, धोका कमी आहे, तो 100 रुपयांतही तयार होईल. पण जर त्याला काही बेकायदेशीर वस्तू पोचवायला सांगितल्या जिथे धोका खूप जास्त आहे, तर तो जास्त पैसे मागेल, बरोबर? ट्रेडिंगमध्येही अगदी हाच नियम आहे. जास्त रिस्क, जास्त रिवॉर्डची अपेक्षा. चला आता बघूया की या मागचं गणित कसं काम करतं. आणि इथेच तुम्हाला कळेल की हा रेशो खरा गेम चेंजर का आहे. खरी गंमत तर आता सुरू होतीये. चला एक कल्पना करूया. आपण 1.3चा रिस्क टू रिवॉर्ड रेशो वापरून 10 ट्रेड घेतले आणि समजूया की प्रत्येक ट्रेडमध्ये आपण 100 रुपयांची रिस्क घेतोय. आता बघा गंमत. समजा 10 पैकी आपण 6 ट्रेड हारलो आणि फक्त 4 जिंकलो, म्हणजे आपला विन रेट फक्त 40% आहे. मग काय होतं? जे 4 ट्रेड जिंकलो त्यात आपल्याला मिळाले 300 रुपये प्रति ट्रेड, म्हणजे एकूण 1200 रुपये नफा. आणि जे 6 ट्रेड हारलो तिथे गेला 100 रुपये प्रति ट्रेड, म्हणजे एकूण 600 रुपयांचा तोटा. आणि फायनल रिझल्ट काय? 1200 रुपये नफा वजा 600 रुपये तोटा. म्हणजे 60% ट्रेड हरून सुद्धा आपल्या हातात आले तब्बल 600 रुपये निव्वळ नफा. पाहिलं? कमी विन रेट असूनही आपण फायद्यात राहू शकतो. हीच तर आहे यामागची जादू. ओके, आता ही संकल्पना तर समजली, पण ती प्रत्यक्षात वापरायची कशी? प्रत्येक ट्रेड घेण्यापूर्वी छोटीशी चेकलिस्ट बनवणं खूप महत्त्वाचं आहे. कोणताही ट्रेड घेण्याआधी स्वतःला फक्त 3 प्रश्न विचारा. 1. मी किती रुपयांची रिस्क घेतोय? 2. मला किती नफा अपेक्षित आहे? आणि 3. माझा रिस्क टू रिवॉर्ड रेशो काय आहे? एक साधा नियम नेहमी लक्षात ठेवा. साधारणपणे 1-2 किंवा त्यापेक्षा जास्त रेशो असेल तर तो ट्रेड चांगला मानला जातो. म्हणजे आपला संभाव्य नफा हा नेहमी संभाव्य तोट्याच्या दुप्पट किंवा त्याहून जास्तच असायला हवा. आणि हे वाक्य हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. प्रत्येक ट्रेड जिंकणं हे आपलं ध्येय नाहीये. आपलं ध्येय हे आहे की आपले जिंकलेले ट्रेड्स हरलेले ट्रेड्सपेक्षा मोठे असावेत. हा विचार मनात पक्का बसवायला हवा. आणि जाता जाता हा एक प्रश्न स्वतःला नेहमी विचारायला हवा. जर आपण आपला रिस्क टू रिवॉर्ड रेशो मोजत नसू तर आपण खरंच ट्रेडिंग करतोय की फक्त जुगार खेळतोय?
यावर नक्की विचार करा. जर तुम्ही तुमच्या आयुष्याबद्दल गंभीर असाल आणि ऑप्शन्स ट्रेडिंग शिकू इच्छित असाल तर आजच संपर्क करून संपूर्ण माहिती नक्की घ्या.